आणि खूप वेळा वास येतो किंवा किंबहुना तुम्ही खूप डिहायड्रेट झाला असाल दिवसामध्ये, तर तो वास ॲब्सोल्युटली कदाचित वाढलेला वाढलेला असतो. जाणवतो. ट्रू. त्या ओडरवरनं सुद्धा काही गोष्टी कळू शकतात का? हो, नक्कीच. आता सपोज असं असेल, की लिव्हरची थोडी काही डिसऑर्डर असेल, फ्रुटी ओडर असतो. ओके. सो दॅट नीड्स टू बी अंडरस्टूड. हां, सो अगेन हा एक फॅक्टर आहे. डायबिटीज म्हणजे माझ्याकडे बरेचदा असं झालेलं आहे, की पेशंट आलाय, की मॅडम दात खूप खराब आहेत. आता सगळे काढूयात, कवळी करूयात. गिव्ह मी सम लाँग टर्म सोल्युशन, की माझे दात खराब आहेत. म्हणलं ओके, आपण चेक वगैरे करू. मग आम्ही एक ना साधारण एक 5-6 ह्याची लिस्ट असते. पण ते दात बघून समजतं, की क्रोनिक इन्फेक्शन डायबिटीसमध्ये कसं होतं, की डायबिटीस आणि इन्फेक्शन्स ते गो हँड इन हँड. तुम्ही डायबेटिक असाल तर तुमचं इन्फेक्शन हे कायम त्या शरीराला इट्स अ आयडियल एन्व्हायरमेंट फॉर द इन्फेक्शन. डायबेटिक व्यक्तीचं जे काय आतले बदल झालेले आहेत, त्या इन्फेक्शनला तिथे राहणं हे खूप सोपं जातं. आणि बरोबर उलट आहे, की इन्फेक्शन असल्यामुळे तुमचा डायबिटीस हा कंट्रोलमध्ये यायला त्रास होतो. राईट. सो डायबिटीस ज्यांना आहे त्यांनी 6 महिन्यांनी चेकअप आणि वर्षातून एकदा क्लिनिंग करणं मॅन्डेटरी आहे. किंवा व्हेरी डायबिटीस तुम्हाला इम्पॉर्टंट. असेल, तर तुमची दात किडण्याची प्रक्रिया ही कदाचित जास्ती बाय डिफॉल्टच असते असं म्हणायला हरकत नाही? इनडायरेक्टली असते. त्याचं कारण समजून सांगते, की आता स्पेशली डायबिटीसची जी मेडिसिन्स आहेत की नाही, तुम्ही आता आपल्याकडे साधारण आपण एक असा क्रम बघतो बघ, की 55-60च्या पुढे काहीतरी आजार क्रिएट होतो, आपण औषधं घेतो. सो लेट्स से अ पर्सन वॉज डायग्नोज्ड विथ डायबिटीज टाइप 2 अँड ही इज बीन टेकिंग दोज मेडिसिन्स फॉर अ लाँग टाईम. इफ ही हॅज बीन टेकिंग इट फॉर 10-12 इयर्स, तुमचा सलायव्हेशनचा जो रेट आहे तो कमी होतो. दॅट लीड्स टू अ ड्राय माउथ अँड दॅट कॉजेस इन्क्रीज इन डीके. सो डायरेक्ट कोरिलेशन आहे का? नाही. अनदर थिंग, सपोज डायबिटीस आहे, मी विचारलं नाही, पेशंटनी मला सांगितलं नाही, दोन्ही गोष्टी होतात हां. म्हणजे बरेचदा आम्ही असं असतं पेशंटचं पण थोडं, की अरे ह्यांना सांगितलं ना, की आता मला या टेस्ट करायला पाठवलं. दे डोंट वॉन्ट टू हॅव दॅट वन ॲडिशनल अपॉइंटमेंट, दे डोंट वॉन्ट टू हॅव दॅट हॅसल. पण प्रॉब्लेम काय होतो, की सपोज पेशंटला डायबिटीस आहे, गॉड फॉरबिड मी दात काढला आणि तो डायबिटीस अनकंट्रोल्ड असेल, तर ते जे वुंड आहे ना, ते चिघळतं, ते फेस्टर होतं. दिस कॅन ॲक्च्युअली कॉज लाईफ थ्रेटनिंग कंडिशन्स. सो ते 2 एक्स्ट्रा अपॉइंटमेंट्स लागू देत. तेवढा तुम्ही वेळ प्लीज स्वतः करता काढा, पण अशी रिस्क घेऊ नका.